नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे के रेंज हद्दीत अवैध माती उपसा करणाऱ्या रेत माफियांची तस्करी उघड केली म्हणून सामाजिक कार्यकर्ते अरुण रोडे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. या संदर्भात निवेदन जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना देण्यात आले आहे. 2 दिवसांपूर्वी अरुण रोडे यांनी के रेंज हद्दीत सुरू असलेल्या अवैध रेती उपसा प्रकरणी व्हिडिओ करून सर्व प्रकार जनतेसमोर आणला होता. तसेच तहसीलदार यांना निवेदनाद्वारे कारवाईची मागणी देखील केली होती. पण बातमी प्रसारित होताच आज दुपारी त्यांना फोनद्वारे धमकीचा फोन आला. त्यात त्यांना फोनवर आमच्या गाड्या दाखवतो का, थांब तुला गाडी खालीच घालतो, अशी धमकी देण्यात आली. धमकीचा फोन आल्यानंतर अरुण रोडे यांनी जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना निवेदन देऊन माझ्या व माझ्या कुटुंबाला धोका असल्याचं म्हटलं आहे. पारनेर तालुक्यातील मौजे ढवळपुरी येथे गावठाण हद्दीलगत असणारं के रेंज हे जे क्षेत्र आहे, हे क्षेत्र संरक्षण विभाग म्हणजे आर्मी विभाग यांना प्रशिक्षणासाठी ते हस्तांतरित करण्यात आलेले आहे. परंतु पारनेर तालुक्यातील वीटभट्टीधारकांना लागणारी किंवा इतर जिल्ह्यामध्ये ज्या वीटभट्ट्या आहेत त्यांना पारनेर तालुक्यातील के रेंज हद्दीमधून गेली म्हणजे अनेक वर्षापासून पण गेली 1-1.5 महिन्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ 10 एकराचा जो प्लॉट आहे त्याच्यामधून अवैधरित्या उत्खनन करून ती माती इतर जिल्ह्यामध्ये किंवा पारनेर तालुक्यातील वीटभट्ट्यामध्ये विकली जाते. तर याबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार केला. त्यामुळं स्पॉट व्हिजिट करण्यासाठी आज गेली 3 दिवस झाले आम्ही त्या के रेंज हद्दीमध्ये जाऊन शूटिंग व तेथे हायवाचं चित्रीकरण करून बातमी दिली व तक्रार केली. आणि संबंधित हे जे उपोषण आहे, हे उपोषण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानासमोर करण्याच्या हेतूने तो निवेदन दिलेलं आहे. परंतु आज दिनांक 18/3/26 रोजी मी पारनेर तहसील कार्यालय येथे माहिती अधिकाऱ्याची सुनावणी असल्या कारणाने मी पारनेरच्या दिशेने जात होतो. तर टायमिंग 10:46 मोबाईल नंबर 74 प्रणव विकास रोकले यांनी मला फोन केला की बुवा हे जमिनीबाबत मला तुम्हाला भेटायचं आहे. मी बोललो की बुवा मला तहसीलला जायचं आहे पारनेरला. तर बोलला तू तक्रारी करतो, तुझा नेमका प्रॉब्लेम काय? म्हणलं प्रॉब्लेम काय नाही बुवा, समजा तुझी एकट्याच्याच गाड्या नाही, गाड्या अनेक जणांच्या आहेत की बुवा ते बाकीचे बी भाळवणीचेच रोकले कंपनी आहेत त्यांच्या गाड्या आहेत. तो बोलला तू तक्रारी का करतो, तू व्हिडिओ चित्रीकरण माझ्या गाडींचं का केलं? म्हणलं आता मी अनेक भ्रष्टाचाराबाबत मी लढतोय, अनेक भ्रष्टाचाराबाबत मी तक्रारी करतोय, त्याचा असणारे पुरावे प्रशासनाला देतोय, त्यामुळे तुझा एकट्याचा माझा काही हेवा देवा नाहीये. परंतु तो मला बोलला तुला माहित नाही मी कुणाचा मुलगा आहे, माझे वडील राजकीय लोकांसोबत असतात, त्यांना राजकीय वरद असतंय आणि आमच्या घरातील काही मंडळी एका गावचं प्रतिनिधी करतात, त्यामुळं तू माझे काहीच करू शकत नाही. मी जे त्या ठिकाणी असणारे मंडलाधिकारी उचाळे भाऊसाहेब यांना आम्ही हप्ते देतो, ते वरती तहसील कार्यालयापर्यंत पोहोचवतात आणि पोलीस प्रशासन सुद्धा मी हप्ते देतो, त्यामुळं माझे काहीच करू शकत नाही. आणि तुझं तक्रारी करतो ना, तुझा कायमचा बंदोबस्त करतो, तू आहे त्या ठिकाणी थांब, मी 10 मिनिटांमध्ये येतो. म्हणजे आज म्हणजे चोऱ्या यांनी करायच्या आणि त्या फक्त समाजामध्ये दाखवण्याचं काम या सामाजिक याच्यामधून मी करतोय. परंतु म्हणजे अशी काही त्यांच्यावर म्हणजे हे आलेले आहे का पोलीस प्रशासन सुद्धा आणि महसूल प्रशासन सुद्धा जर अशा अवैध धंद्याला पाठीशी घालून जर बघायची भूमिका घेत असेल, हा तालुका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचा तालुका आहे आणि ह्या तालुक्यामध्ये जर अशी मोगलाई आणि असं जर भ्रष्टाचार बोकाळला असेल तर यापेक्षा दुर्दैवी बाब या पारनेर तालुक्यात नसेल. आणि त्या ठिकाणी आज मी 3रा दिवस होता, आज गेलो तर तेथे जवळजवळ 30 ते 40 जणांचं टोळकं आहे आणि जवळजवळ 10-20 गाड्या त्या ठिकाणी 3 JCB होते, त्यांच्या साहाय्याने त्या भरत होत्या. तर मला लांबून एक जण बोलला का तू ये इकडं, तुला एक तर डंपर खाली घालतो, नाही तर तुला उकरले ना या ठिकाणी पोहतो. म्हणजे अशी मोगलाई, कारण का यांना कायदा सुव्यवस्थेचा यांचा धाक राहिलेला नाही. कारण यांना अवैध धंद्यामधून जो मलिदा मोठ्या प्रमाणामध्ये मिळतो ना, त्यांची मस्ती त्या अशा अवैध रेत माफियांना झालेली आहे. त्याच्यामुळं कोणालाही मारायला आणि पोलीस काहींवर त्याचे जे आज ते रेती माफिया आहेत यांच्यावर काहींवर 353 गुन्हे दाखल आहेत. आणि असे गुन्हेगारी व्यक्तींना तुम्ही पोलीस प्रशासन महसूल प्रशासन पाठीशी घालते, म्हणजे ही बाब खेदजनक आहे.
तर ह्या अवैध धंद्या आज जे मला प्रणव विकास रोकले यांच्याकडून जी धमकी आलेली आहे, जर माझ्या जीवितास किंवा माझ्याबरोबर माझ्या कुटुंबियास काही जीवितास धोका झाला तर याला महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन तसंच प्रणव विकास रोकले हे जबाबदार राहतील. हा बा मी एक सामाजिक काम करतो, आम्हालाही माहिती आहे समाजामध्ये काम करणारे, कारण चांगल्याच्या पाठीमागे दुनिया कधी नसते. ज्यावेळेस तुम्ही अशा अवैध धंद्या किंवा अवैध बाबत तुम्ही तक्रारी करताना त्यावर निश्चित तुम्हाला दुश्मनी तयार होते किंवा तुम्हाला कुठे काहीतरी अघटित घडणार असतं. त्यामुळे मला माझ्या जीवाची फिकीर नाहीये. आज ना उद्या माझे काही होऊ शकतं आणि किंवा दुसऱ्याचे काही होऊ शकतं, परंतु जर काही झालंच तर याला सर्वस्वी जबाबदार ती व्यक्ती राहील. आणि आज जवळजवळ 30 म्हणजे जवळजवळ 10-20 लोक जी रोकले कंपनी आहे, यांना नेमका वरद असतं राजकीय कोणाचा तेच कळत नाही. कारण राजकीय वरद असतं तर तुम्ही फक्त काय करायचं, ह्या चोऱ्या करायच्या, विशेष आहे. त्यामुळे मी लढत राहणार आणि जरी माझं काही झालं तर मला त्याची काही मी जर उद्या गेलो तर काय माझा पुतळा बांधणार नाही. त्यामुळं मला माझ्या जीवाची काही फिकीर नाही. तुम्ही काहीही करा तरीही उद्या मी त्या स्पॉटवर येतोय, हे माझं चॅलेंज आहे. आणि महसूल प्रशासन, जर महसूल प्रशासनाला वाटत असेल ना त्या ठिकाणी अवैध धंदे चाललेले नाहीत, तर त्यांनी एक महसूल पोलीस प्रशासन, प्रशासकीय अधिकारी आणि एक महसूल विभागाचा अधिकारी माझ्यासोबत द्यावा. त्या गाड्या धरून मी देतो तुम्हाला. जर तुमच्यात जर एवढे अधिकार प्राप्त, महाराष्ट्र शासनाचे अधिकार प्राप्त असून सुद्धा कारवाई करू शकत नाही, हे एकदम निंदनीय बाब आहे. आणि आमच्यासारखे सामाजिक संघटनेवाले लोक म्हणजे समाजासमोर ही गोष्ट मांडतात आणि तुम्हाला अधिकार असून सुद्धा कारवाई करत नाही, ही लाज वाटते मला सुद्धा या प्रशासनाची. धन्यवाद. माझ्या जीवाला काही झालं तर याला प्रशासन आणि ते प्रणव रोखले जबाबदार राहील. धन्यवाद.